चौथ्याचे तुरतीचे त्याला काहीच बोलत नाही, ते गोपच बस त्याला त्याच्या भाषा सांगितलं ते म्हणतो असं असतं का हे आपल्या पोरं. त्यामुळे ते आपल्या आया बहिणी एवढ्या संख्येत उठल्याच नव्हतं. 5 वाजता सुद्धा लाख महिला रस्त्यावर होत्या. तिला कळलंय आपल्या लेकराला पाहिजे म्हणून. आता तिला किती फोडायला ती चप्पलच काढी, तिला पैसे नाही पाहिजे, ते आरक्षण पाहिजे. त्याच्यामुळे आता सगळ्यांनीच म्हणजे हुशार असणाऱ्यांनी, अभ्यासकांनी, तज्ञांनी सगळ्यांनीच एकच जीव करा आता. आणि आपलं आडमोठं आंदोलन चाललंय ना, या आडमोठ्यात फटकून न्याय मिळेल आपल्याला. ते वाचायला गेलं का ते काही सांगत येत, हे बसत नाही त्या रस्त्यात ते जात नाही म्हणून उठी तुम्ही सगळे रस्ते चालत येत आपोआप. आपण फक्त एकजूट अशीच मुंबई पोहोचत फुली ना, असा गाडा आम्हाला आवडायला एवढे वेळेस पेट घ्या सगळे. जर आरक्षण आलं, आयुष्याचं कल्याण झालं, मग भरपूर मुद्दे लढायला आपल्याला आणखी पुढचे. पण एवढ्या वेळेस नको. मी तुम्हाला खरंच हात जोडतो, मतभेद लगेच जाळून टाकायला. मुंबई महाराष्ट्र एक झालं ना, त्याचं टेन्शनच ना घेऊ तुम्ही. मी आहे त्याला बोलायला सांगेल, त्याचा धोरणच उचलून टाकितो, तुम्ही ताणत नका घेऊ ते. जय शिवराय. जसं आम्ही सांगितलं सर्वांनी, मुंबईकरांनी, नवी मुंबईकरांनी, आम्ही महामुंबई म्हणून टीम काम करतो. आपल्या एरियात जवळजवळ 100 किलोमीटर आहे. जर का खोपोलीची सुरुवात केली तर मुंबईला पर्यंत 100 किलोमीटर आहे. आणि आपण पुण्याच्या बाहेर आल्याच्या नंतर तिथून मावळापासून सुरुवात केली आपण तर पनवेलपर्यंत 100 किलोमीटर आहे. त्या परिसरामध्ये आम्ही नियोजन लावतो. सगळे मावळाचे सोबत घेऊन रायगडचे आमची सगळी यूज करतो. नवी मुंबई आणि मुंबईचं करणार आहोत. त्यामुळे आपण जे काय असतील तर याची मीटिंग झाली, खऱ्या अर्थाने चांगली झालेली. कोणाच्या मनात शंका कुशंका होत्या, परंतु एक लक्षात घ्या, 2017ला काय झालं देव झालं कोणाला माहिती, आपल्याला माहिती नाही. पण एक लक्षात घ्या, त्यावेळेस कोणी नेता नव्हता, कुणी जाऊन बैठक घ्यायचा. आता 1 करोड लोक जर तिथे बैठक घेतली ना, कोणी राहून, तरी काय होणार नाही, फक्त मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच होणार आहे. म्हणजे एक वेळची चिंता सोडून द्या की अरे एखादा जाईल कुठे बैठक करेल, मग कोण कोणाची का त्याच्याने काही फरक पडणार नाही. तुम्ही आम्ही काहीच फरक करणार. मनोज जरांगे पाटील म्हणतील तेच महाराष्ट्रात होणार आहे, तेच मराठी ऐकणार आहेत. त्यामुळे हे सोडून आजपासून आजची जी बैठक यासाठी घेतलेली आहे, त्यांना कदाचित जाणवलं की कुठे मतभेद आहेत, म्हणून खऱ्या अर्थाने बैठक घेतलेली आहे. आणि खरोखर ही बैठक झाली, अतिउत्तम काम झालेलं आहे. कारण येणारा काल आपण इतिहासाचे साक्षीदार नव्हे तर आपण नोंद ठेवणार तर आपल्या मुंबईत होतोय. हा इतिहास घडतोय तर आपल्या मुंबईमध्ये घडतोय. त्यामुळे जे काय असेल चिंता करायची कारण नाही, काही असेल तक्रारी करायचे कारण नाही. आपल्या अंगावरती जे पडेल, जे शक्य होईल ते करायचं आहे. कारण पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्यावरती कुठलीच जबाबदारी नाही टाकत ते का जेवणाचं करा किंवा काय करा, झोपण्याचं करा, काय नाही. आपल्याला जे शक्य आहे याचा अर्थ काय करणार आहे की आपण करणार, जे शक्य होईल ते करणार. आपण कुठे कमी पडणार नाही. कारण महामुंबई तसं बघत आपण सक्षम आहोत, आर्थिक दृष्ट्या बऱ्यापैकी सगळे आपण तिथे होतो. त्यामुळे आपण प्रयत्न करणार आहोत. फक्त एकोपा, एकजूट आणि एक मराठा हेच वाक्य आपलं. एक मराठा जसं सांगितलंय, एक मराठा, अजिबात दुसरा मराठा असता कामा नये. ही भूमिका आपण घेऊन जाऊया. आणि येणारा महाराष्ट्र आपल्याकडे मुंबईमध्ये येणार आहे, तो आल्याच्या नंतर विजयी यात्रा निघाल्याच्या नंतर जो आठवण काढतील की हो मुंबईकरांवरती आम्ही जो विश्वास टाकला होता, मुंबईकर त्याला पात्र ठरले. एवढंच मी तुम्हाला बोलतो. आणि हा शब्द देतो की आम्ही सगळे मिळून जे आम्हाला शक्य होईल, मग जेवणावरची जी काही सुविधा आम्हाला करता ती करू. आणि आपण सांगितल्याप्रमाणे 4 दिवसामध्ये तुम्हाला पुण्याच्या पुढचं म्हणजे मावळापासून पनवेलपर्यंत जी ठिकाणं आहेत, किती किलोमीटरवरती कुठं मैदान आहे, कुठे डोंगर आहे, ते पनवेलपर्यंत खारघरपर्यंत तिथं तुम्हाला नवी मुंबईचा पण सांगणार होतो आम्ही. मुंबईचं तो सगळं नियोजन करतोय. त्यामुळे 4 दिवस तुम्हाला देतो. म्हणजे तुम्हाला 10 तारखेला तुम्हाला ठिकाणं कुठे काय टाकता येतील तो आम्ही प्रयत्न. आणि शक्य आहे ती शब्द काढून काट काढून कामाला लागा. शक्य म्हणलं आमचं तांबडच वाजलं म्हणायचं. शक्य नाही तुम्हाला तुटूनच पडा सगळे जण, तुटून पडून काम करा. मराठा इतके बैठकीत दिसले पाहिजेत की लई. याचबरोबर मी बैठकीमध्ये सांगतो महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी उद्यापासून बैठका सुरू करा म्हणून आहे ना. हा, आणि शक्य नको ताकदीनंच कामाला लागा तुम्ही ताकदीने. आता सर्वांना जय शिवराय. मी चंद्रकांत भोसले, मराठा क्रांती मोर्चा मुंबई. मी खास दादांना म्हणजे माझा आदर्श मानतो, त्यांच्या विनंतीला मान देऊन आलो. माझी इच्छा होती अशी, त्यांना मी फोनवरही सांगितलं की तुम्ही 7 तारखेच्या बैठकीला आम्ही यावं आणि तुम्हीच जे गट तुम्हीच बोलता. आम्ही तर काही म्हणत नाही ते गट आहेत, कारण की आमचा कुठल्याही व्यक्तीला विरोध नाहीये, त्या प्रवृत्तीला विरोध. त्यामुळे आम्ही तुम्हाला बोलत होतो. पण ठीक आहे, तुमचा एक लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न असेल किंवा काही बरेच काही प्रश्न असेल, तुम्ही नाही येऊ शकला, तुम्ही मला एवढे पण बोला, तुमच्या पाया पडतो पण तुम्ही या.
तर ते आम्हाला खूप म्हणजे अजून मला डोळ्यात पाणी येत आहे. तुम्ही तुमच्या आम्हाला बोलतो की पाया पडतो तुम्ही या म्हणून आम्ही आलोय. दुसरी गोष्ट जे आता मी 7 तारखेला बैठक लावतोच आहे, तुम्हाला अगोदर सांगितलंय. आता वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. हर रविवारी आमच्या मोठ्या मिटिंग असतील मुंबईत आणि हर रोज एक एक टीमची मिटिंग असते. म्हणजे हर एका वॉर्डात म्हणा किंवा हर एक जेवढ्या टीम आहेत आमच्या गोरेगाव सगळ्या मी उद्यापासून कामाला लागू. तुम्ही बोलताय तसं फक्त तुम्ही कमिटी जी आहे ना जी आता काम करेल ते तुम्हीच नेमायची. ठीक आहे, तुम्ही स्वतः नावं द्यायची, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करतो. 18ला गुन्हे कसे दाखल झाले ते सगळं माहिती आहे, जवळून बघितलंय. पण एकच रिक्वेस्ट आहे, बाईट द्या, तुमचे आदेश मी पाळू. माझं एवढं सांगणं आहे बस. बाईटमुळे घोटाळा झालेला आहे आतापर्यंत. आणि जय जिजाऊ जय शिवराय दाखवली एकजुटीची. 6 कोटी मराठी आपली सगळी समिती सगळं कापून आपलं समितीने एवढं डोक्याला खुराक होतो त्याला मला भयानक खुराक होतो ते. आणि ते एक फुटलं की त्याला विचारायला जातेच हे मला पक्का. मी काय केलं तुम्हाला शॉर्टकटच सांगतो, आता लय वेळ झालाय. देशात जेवढे आंदोलन झाले ना त्याचा फक्त विचार केला, वाचलं नाही. कोणचं आंदोलन त्यांनी याचा शोध लावला. महाराष्ट्रात जेवढे आंदोलन झाले कोणाचं यशस्वी झालं, कोणाचं नाही झालं, कमवून नाही झालं, कशामुळे झालं, पैसे खाल्ल्यामुळे झालं का न खाल्ल्यामुळे झालं का मोगमत ते एखाद्यावर डाग लागलेत म्हणून यशस्वी नाही झालं. आणि हे आंदोलन चालायचं बाजूला जाईल त्या पापा. आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। इसी तरह की न्यूज़ देखने के लिए ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए, कमेंट कीजिए।